आमच्या घरात कसं आहे सांगू का, संजूच्या पप्पांना ना म्हणलं ना आज बनवते मी वांग, तर सगळ्यात पहिलं त्यांचं असतं की मी फक्त रस्साच खाणार आहे, वांग काय खाणार नाही. त्यांना वांग पण आवडत नाही, बटाटा पण आवडत नाही आणि संचित पण सेम तसाच झालाय, ते पण खात नाही. आता रस्सा खायचा म्हणल्यावर रस्सा तर जरा चांगला बनवायला पाहिजेच की, म्हणून मी आता काय करते, वांग भरून बनवते. तर सगळ्यात पहिलं काय केलं मी, कांदा, टोमॅटो आणि खोबरं हे तेलात भाजून घेतलं होतं. नंतर त्याच्यामध्ये 2-3 चमचे तीळ घातलं होतं, जिरे घातले होते, अद्रक लसूण घालून त्याची बारीक अशी पेस्ट तयार केली. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला, अंबारीचा कांदा लसूण मसाला घातला, थोडीशी चटणी, मीठ, नंतर हळद आणि थोडासा गरम मसाला, हे सगळं मी वांग्यामध्ये भरून घेतलं. आता कढई गरम करून घ्यायची, त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि जे वांगी आपण भरून घेतले होते ना, ते वांगी थोडीशी तेलात परतून घ्यायची. नंतर जो काय आता राहिलेला मसाला आहे तो पण घालायचा. नंतर गरम पाणी घातलं होतं. गरम पाणी घातलं की झाकण लावायचं आणि छान तेल सुटू द्यायचं. तेल सुटलं की नंतर जो काय थोडासा शिल्लक अजून मसाला राहिला होता त्याच्यात पाणी घालायचं, उकळी घालायची, मस्त असं वांगं शिजवून घ्यायचं. एकदम भारी रस्सा होतो. एकदा